बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर आता संस्था जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केलाय। गोकुळच्या निवडणुकीसाठी नामदार हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात बोगस दूध संस्थांची निर्मिती केल्याचा खळबळजनक दावा व्ही.बी. पाटील यांनी केलाय। शासकीय प्रशासकांनी या संस्था जिहादची पाळंमुळं खोदून काढावीत असं आवाहन पाटील यांनी केलंय। गोकुळप्रमाणेच केडीसीसी बँकेतही 25 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार नामदार मुश्रीफ यांनी केला असून हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा इशारा पाटील यांनी दिलाय। गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला रोज नवी उकळी फुटतीये। आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर खळबळजनक आरोप केले। गोकुळ दूध संघाची निवडणूक जिंकण्यासाठी नामदार मुश्रीफ यांनी सर्व नैतिक पातळ्या ओलांडल्या आहेत। नामदार मुश्रीफ यांच्या आशीर्वादानं अनेक बोगस दूध संस्था स्थापन झाल्या आणि या बोगस संस्था गोकुळच्या सभासद झाल्या आहेत। स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्या नामदार हसन मुश्रीफ यांचा कारभार मात्र नेमक्या उलट पद्धतीने सुरू असतो। यापूर्वी लव्ह जिहाद, लँड जिहादचे प्रकार उघडकीस आले, पण आता नामदार हसन मुश्रीफ यांनी पातळी सोडून संस्था जिहाद केल्याचा गंभीर आरोप व्ही.बी. पाटील यांनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि स्पेसिफिक कागलमध्ये ज्या नावानं एकाच नावानं संस्था रजिस्टर, एकाच दिवशी 10 संस्था रजिस्टर, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कागदपत्राची नसताना आपल्या सत्तेचा वापर करून कागलचे नेते, जे जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे नेते म्हणतात, यांनी अजूनही भ्रष्टाचाराचा काही पायप सोडलेला नाही आहे। ज्या पद्धतीनं कागलमध्ये ज्या संस्था झाल्यात त्या संस्था ह्या स्पेसिफिक वेगळ्या विचारानं, वेगळ्या ह्याची नावानं केलेल्या आहेत। म्हणजे हा एक संस्थेमध्ये जिहाद आल्यातला प्रकार झालेला आहे। ज्या संस्था, ज्या बोगस संस्था केलेल्या आहेत त्या बोगस संस्थेचा आता 1200 संस्था बोगस आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत। आणि फक्त कागलमध्येच नाही आहे, तर प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या नेतृत्वाने केलेल्या आहे। 5 वर्षात फक्त गोकुळ त्यांच्या ताब्यात गेलं आणि त्या नेतृत्वाने अशा पद्धतीचे 1200 संस्था रजिस्टर केल्या आहेत। आणि त्यातल्या कागलमधल्या ज्या आपल्या म्हणतात कागलचे प्रचंड मोठे प्रेम असलेले, नेतृत्व असलेले मुश्रीफ साहेब ह्यांच्या नावानं काढलेल्या संस्था आहेत। गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळ आहे। प्रशासक मंडळानं संस्था जिहादची पाळंमुळं खोदून काढावीत, बोगस संस्था मतदार यादीत येणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी अशी मागणी व्ही.बी. पाटील यांनी केली। संस्था जिहाद करून गोकुळ दूध संघ स्वतःच्या घशात घालण्याचा नामदार मुश्रीफ यांचा डाव दूध उत्पादक आणि दूध संस्था प्रतिनिधींनी हाणून पाडावा असं आवाहन व्ही.बी. पाटील यांनी केलंय। गोकुळ दूध संघ महाराष्ट्रात नंबर 1 होता। अमूल सारख्या मल्टीस्टेट दूध संघाशी गोकुळ तोडीची स्पर्धा करत होता, पण गेल्या 5 वर्षात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे गोकुळ संघ अडचणीत आलाय। 5 वर्षात गोकुळ दूध संघात एवढा भ्रष्टाचार झालाय, तर मग गेल्या 25 वर्षात केडीसीसी बँकेत किती भ्रष्टाचार झाला असेल असा सवाल त्यांनी केला। केडीसीसी बँकेतील भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार असल्याचं व्ही.बी. पाटील यांनी सांगितलं। संस्थेमध्ये एका 5 वर्षामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आणि एवढा मोठा हे करत असेल तर केडीसी बँकेमध्ये गेले 25 वर्ष तेच नेतृत्व काम करते, त्याचा जर कधी लेखाजोखा केला तर तो प्रचंड मोठा आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांचे हे आहेत। ज्यावेळी केडीसी बँकेचा विचार येईल त्यावेळी ह्या सगळ्यात केडीसी बँकेचं मी सगळ्यांच्या जनतेपुढं दाखवणार आहे। काही त्यांचे कधी कार्यकर्ते असतील, त्यांचे काय कारभारी असतील, ते वेगवेगळ्या बाबतीत बोलत आहेत, परंतु त्यांना मला इथे सांगायचं आहे त्यांच्या कारभाऱ्यांना, नेत्यांना आता थांबवा, भ्रष्टाचार थांबवा आणि लोकांना फसवायचं थांबवा। आमदार शिवाजी पाटील यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी जाहीर केलंय। त्यावरही व्ही.बी. पाटील यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली। असे काही स्टेटमेंट करायचे आणि लोकांना कोणी मूर्ख बनवायचं काम हे न्याय नेतृत्वामध्ये करतायत। 100 कोटीचा प्रश्न येतच नाही आहे। ज्यांच्याकडे जे भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे हे आहेत ते लोक तर कधी 100 कोटीचा कधी दावा दाखवतात अब्रू निर्णयाचा, हे म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे। आणखी आज आपल्याला लक्षात आलेलं हे नेतृत्व ज्या ज्या पक्षामध्ये गेले त्या त्या पक्षाचं उद्ध्वस्त झालेलं आहे। राष्ट्रवादी कोल्हापूरात उद्ध्वस्त झाला, त्याच्या आधी काँग्रेस उद्ध्वस्त केला।
गोकुळ आणि केडीसीसी बँकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि या दोन्ही संस्था पूर्ण क्षमतेनं चालवण्यासाठी आता जनतेनं पुढाकार घेऊन नामदार हसन मुश्रीफ यांच्या खाबुगिरीला लगाम घालण्याची गरज असल्याचं व्ही.बी. पाटील यांनी म्हटलंय.